सध्या उन्हाचे चटके बसत असून नांदेड जिल्ह्यात तापमान खूपच वाढत चालले। 43 सेल्सिअस असताना मुदखेड शहरातील मिल्लतनगर निहाळी रोडवरील नगर परिषदेचा सार्वजनिक बोर येथील परिसरातील पाण्याची तहान भागवली जाते। परंतु मागील 4 दिवसांपूर्वी यांत्रिक बिघाडामुळे बोर बंद झाल्याने पाणी पुरवठा खंडित झाला होता। स्थानिक नागरिकांनी नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना विनंती करत पाणी पुरवठा सुरळीत करत बोर त्वरित दुरुस्त करावा, पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाठपुरावा केला आणि नगर परिषदेचे यांत्रिक दुरुस्ती करणारे आकाश इलेक्ट्रिकलने आज बंद पडलेले बोर मशीन दुरुस्त करून पुन्हा टाकण्याचे काम सुरू करून खंडित पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आणि लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होणार असा चंग या भागातील नागरिकांनी दर्शविला। या भागातील स्थानिक नागरिकांनी नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्यासहित पाणी पुरवठा विभागाचे नोडल ऑफिसर सुशील खिलारे, आकाश इलेक्ट्रिकलचे बाळू कमळे, टेक्निशियन शेख जावेद शेख, इमाम मेकॅनिक सहित इतर लोकांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रयत्न केल्याबद्दल नगर परिषदेचे पाणी पुरवठा कर्मचारी काशीनाथ शेख नहेसाब, मिल्लत भागातील शेख मेहराजबाई फुलारी आदींनी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेतले। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।